नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सगळेजण अर्णवच्या घरी जेवायला बसलेले असतात. तेव्हा घरातल्या काम करणाऱ्या ताई सगळ्यांना जेवण वाढत असतात. तेव्हा त्या अंजलीला सुद्धा जेवायला देतात. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, दे दे अंजलीला, अजून दे. अंजली, तुला पोटभर जेवायचं आहे. अजिबात मी तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही आता. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी अगं मी पोटभर जेवते, तू नको माझी काळजी करू. तेव्हा इथे लावण्या अर्णवला म्हणत असते की ए यार, तुला काही वाढू का. तेव्हा इथे अर्णव काहीच बोलत नाही, तो आता गप्प बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, आजी अगं नको काळजी करू, खरंच मी आता ठीक आहे. तू हवं तर चिंटूला विचार. चिंटू, डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला येताना. मी आता ठीक आहे, काळजी करायचं काही कारण नाही असंच सांगितलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो, डॉक्टरांनी असंच सांगितलेलं आहे की काळजी करायचं काही कारण नाही आहे. तेव्हा इथे सगळेजण अर्णवकडे बघत असतात. अर्णव एकदम शांत झालेला असतो. तेव्हा आजी अर्णवकडे बघते आणि म्हणत असते, अर्णव, म्हणजे ईश्वरीचे बाबा हॉस्पिटलमध्ये होते, त्यांच्या इथे अपघाताचा सगळा आरोप तुझ्यावरती होता, त्यामुळे तू लग्नाला नकार दिलास. तू योग्यच केलंस, कारण ते हॉस्पिटलमध्ये असताना तू लग्न केलं असतंस तर मीडियामध्ये वेगळीच बातमी चालू झाली असते आणि लोकंसुद्धा तुझ्याबद्दल वाईट साईड बोलले असते. म्हणून तू त्यावेळेला जो निर्णय घेतलास तो योग्यच होता. पण आता बाळा, मला असं कळलं आहे, जावई बापूंनी सांगितलं की इथे ईश्वरीच्या बाबांना डिस्चार्ज दिला आहे म्हणून. मग जर आता त्यांना डिस्चार्ज दिला आहे, ते जर त्यांच्या घरी गेलेत, तर आता तुला लग्न करायला काही हरकत आहे असं मला नाही वाटत, बरोबर ना. मग तू लग्न करण्याचा निर्णय आता का घेत नाही आहेस. आता सगळं व्यवस्थित झालं आहे. तेव्हा लावण्य म्हणत असते, ए यार, काय झालं, तू काही बोलत का नाही आहेस. आता किती दिवस अजून मी आपल्या लग्नाची वाट बघायची आहे. कधी लग्न ठरले आपलं, आणि तेव्हापासून तू लग्नाला एकदासुद्धा मनापासून होकार दिलेला नाही आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता गप्प बसलेला असतो. पण तो अचानक उभा राहतो आणि म्हणत असतो की चला, लग्नाची तयारी सुरू करा. येत्या 6 दिवसांमध्ये मी आणि लावण्या आम्ही दोघेजणं लग्न करतो आहे. येत्या 6 दिवसांमध्ये आम्ही दोघेजणं नवरा बायको असू. तेव्हा इथे आजी उभी राहते आणि म्हणत असते, अर्णव, तू खरोखर इथे लावण्याबरोबर येत्या 6 दिवसांमध्ये लग्न करणार आहेस, हे खरं बोलतोयस तू. तेव्हा अर्णव म्हणतो, अगदी मनापासून, मी जे काही बोलतो आहे अगदी मनापासून बोलतो आहे. येत्या 6 दिवसांमध्ये मी खरोखर लग्न करतो आहे. तुम्ही सगळ्यांनी लग्नाची तयारी सुरू करा. तेव्हा लावण्य म्हणते, ए यार, खरंच बोलतो आहेस तू. लग्नाचा निर्णय तू अगदी मनापासून घेतला आहेस ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो लावण्या, मी मनापासून घेतलेला निर्णय आहे. आणि ती लगेचच इथे आनंदाने अर्णवला मिठीसुद्धा मारते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या घरीसुद्धा सगळेजण लग्नाच्या तयारीची सुरुवात करत असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की राकेशजी, मी आणि आम्ही दोघेजणं दादरच्या गुरुजींकडे गेलो होतो लग्नाचे मुहूर्त काढायला. तेव्हा आम्ही 4 मुहूर्त काढून आणले होते, हो की नाही हो. तर त्याच्यामधला कुठला मुहूर्त घेऊया तुम्ही सांगा. बघा हवं तर तुम्ही 4ही मुहूर्त. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, आता बघायचं काय त्याच्यामध्ये काकू, पहिला मुहूर्त जो असेल तो फायनल करून टाका. पहिल्या मुहूर्तावरतीच मी आणि ईश्वरीजी दोघेजणं लग्न करू, काय बरोबर ना काका. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, पहिला मुहूर्त 10 दिवसानंतर लगेच आहे, मग एवढ्या लवकरचा मुहूर्त. लग्नाची तयारी करायला वेळ तर मिळाला पाहिजे ना. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, नाहीतर काय, 10 दिवसात जर लग्न असेल तर इथे तयारी कशी करणार. लग्नाची तयारी करायला वेळ तर हवाच असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना सगळी धावपळ करायला, मी सगळी तयारी करेन. आणि हे बघा, पैशांची काळजीसुद्धा तुम्ही अजिबात करू नका. पैशांची काळजी करायला मी आहे ना, सगळी तयारी होऊन जाईल. तुम्ही फक्त 10 दिवसानंतरच्या लग्नाची तयारी सुरू करा, हो की नाही काका. तुम्हाला हा निर्णय मान्य आहे ना. तुम्हालासुद्धा वाटत होतं ना की तुमच्या मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावं. बघा, आता पहिल्या मुहूर्तावरती लग्न करतोय. तेव्हा इथे आत्या म्हणते, खरंच तुमच्यासारखा जावई हा नशीबवाल्यांनाच मिळतो. तुमच्यासारखा जावई आहे म्हणून सगळी तयारी होणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो, आत्या प्लीज, आता माझं कौतुक करून प्लीज मला लाजवू नका. बरं ईश्वरीजी,
या आपण दोघेजण सोबत इथे काकांचा आशीर्वाद घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आत्या म्हणत असते, पण आता येत्या 10 दिवसांमध्ये आपल्याला खूप तयारी करावी लागणार आहे. दादा, अरे तुझ्या मनासारखं होतं आहे, तू आता तरी खुश आहेस ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, ईश्वरीजी, आधी आपण सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊया, सगळ्यात आधी काकांचा. तेव्हा इथे ईश्वरी आणि राकेश दोघेजण काकांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे राकेश काकांचा हात उचलतो आणि आपल्या डोक्यावरती ठेवतो आणि म्हणत असतो, काका, अजिबात तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या मुलीची काळजी अगदी व्यवस्थित घेईन. फक्त तुमचा हा जो हात आहे ना, तो आशीर्वाद देण्यासाठी नेहमी आमच्या डोक्यावरती ठेवा. बाकी तर मला काहीही नको आहे, असं राकेश म्हणत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बघा, संजय काकांना खूप जास्त राकेशचा राग येत असतो. पण आता करणार काय, तिथे सगळेजणच असतात ना. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, अहो तुमची काही हरकत नाही आहे ना? म्हणजे 10 दिवसानंतरचाच मुहूर्त बोलतायत राकेशजी, तुमची काही हरकत नसेल ना? तेव्हा इथे आत्या म्हणत असते, सुप्रिया, अगं दादाची काय हरकत असणार आहे? ते बघ ना, दादाला तर हे सगळं मान्यच आहे. एव्हाना जर दादा बरा असता तर कधीच त्यांनी इशूच्या लग्नाची संपूर्ण तयारी सुरू केली असती. बरोबर ना दादा? पण आता राकेश जे आहेत ना, ते सगळं काही सांभाळून घेत आहेत. तेव्हा राकेश म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, आता खूप कमी दिवस उरलेत, तुम्ही फक्त लग्नाची तयारी सुरू करा. तेव्हा इथे आत्या म्हणते, हो चला चला, आता कितीशे दिवस उरलेत, बघता बघता 10 दिवस निघून जातील. आपल्याला सगळी तयारी, निदान घरच्या घरी लग्न करायचं आहे तरी व्यवस्थित तयारी करायला नको का? आणि जवळच्या सर्व माणसांना आमंत्रण तर द्यायलाच पाहिजे ना. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की चला आपण इथे आता याद्या वगैरे तरी करून घेऊ, कुणाकुणाला बोलवायचं आहे, किती सामान आणायचं आहे, त्याची यादी तर केलीच पाहिजे ना. तेव्हा राकेश म्हणतो, मी काकांजवळ आहे, तुम्ही जा सगळेजण तयारी करा. तेव्हा राकेश म्हणतो, काय काका, काय हो, तुमच्या मुलीचं लग्न माझ्याबरोबरच होतं आहे. शेवटीला मीच लग्न करणार आहे तुमच्या लाडक्या मुलीबरोबर. तुम्हाला सगळं काही माहिती आहे, पण आता तुम्ही काही करू शकत नाही, कारण हात पाय काहीच काम नाही करत हो तुमचे. त्याच्यामुळे आता जे काही डोळ्यासमोर घडतं आहे ना, हे फक्त तुम्हाला बघत बसायचं आहे. तुम्ही काहीही करू शकणार नाही. तुम्हाला माहिती आहे की तुमचा अपघात करणारा व्यक्ती मी आहे, अर्णव राजशिर्के नाही. मी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, बाहेरसुद्धा आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, हे पण मला माहिती आहे. पण आता कसं आहे ना काका, आता तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आहे हो. कारण आता शेवटीला लग्न तर मी तुमच्या मुलीबरोबरच करणार. सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर घडतील, पण तुम्ही काही करू शकणार नाही. आणि जर काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही खुर्चीवरती बसले आहेत, पण मी खुर्चीवरती बसलेलो नाही आहे. माझे हात मोकळे आहेत आणि मी काही करू शकतो, असं आता राकेश म्हणत असतो. आणि संजय काकांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांचा पुन्हा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव बसलेला असतो शांतपणे आणि विचार करत असतो. त्याला राकेश म्हणालेला असतो की माझ्या एका हातामध्ये तुझी गोड गोंडस बावळट बहीण हिचं मुंडकं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तुझ्या मिस इंदौरचं मुंडकं आहे. आता जर तू जरा तरी हुशारी करण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी दोघींची मुंडकी इथे दाबू शकतो. तुला माहितीच आहे, इथे आहे ना, इथे इथे अंजलीची तिरडी बांधे ना मी इथे अंगणामध्ये, आणि मी हे करू शकतो. मी अंजलीला मारू शकतो आणि हे तुला पण माहिती आहे. त्याच्यामुळे आता जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न करायचा नाही, असं इथे राकेश अर्णवला सांगत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला या सगळ्या गोष्टी आठवत असतात, तर इथे ईश्वरीलासुद्धा इथे राकेशच्या गोष्टी आठवत असतात. राकेश म्हणत असतो की 10 दिवसाच्या मुहूर्तावरतीच आम्ही लग्न करू, लवकरात लवकर मला हे लग्न करायचं आहे आणि इथे तयारी करूच आम्ही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, पैशांची सगळी तयारी आम्ही करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आलेला असतो आकाश. आकाश येतो आणि अर्णवला म्हणत असतो, दादा हे घे, लावण्याने इथे आता वेडिंग कार्ड पाठवले तुझ्या आणि तिच्या नावाचं. हे तुला आवडलं आहे का हे विचारायला सांगितले. तिने तुला कॉल केले, मेसेजेस केले, पण तू रिप्लाय केला नाहीस, म्हणून तिने माझ्याकडे पाठवलं आणि मला विचारायला सांगितले. तेव्हा बघ दादा, आता पत्रिकासुद्धा छापली आहे, अर्णव वेड्स लावण्या, बरोबर ना? दादा हे सगळं काय आहे? तुला खरंच मनापासून लावण्याबरोबर लग्न करायचं आहे?
आता पत्रिकेवरती नाव छापलं गेलं आहे, अजूनसुद्धा वेळ आहे, पण नंतरला लग्न झाल्यानंतर तुझ्याकडे वेळ नसणार आहे. त्याच्यामुळे आताही तू डिसिजन बदलू शकतोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नमू येते. ती इथे ईश्वरीला पत्रिका दाखवते. प्रेक्षकांनो बघितला पत्रिकेमधला फरक. त्यानंतर इथे आता ईश्वरीची पत्रिका नम्रताने तिच्या हातामध्ये दिलेली असते आणि म्हणते की हे बघ, तुझ्या आणि राकेशजींच्या लग्नाची सॅम्पल पत्रिका. तुला आवडली आहे का सांग? आणि नसेल आवडली तरी पण काय करायचं आहे, पत्रिका कशी असली तरी ती पत्रिकाच असते. तेव्हा इथे आकाश आता अर्णवला विचारत असतो की दादा, मला खरं खरं सांग, लावण्य तुला मनापासून आवडते? तुला इतकी ती मनापासून आवडते की तू लगेचच लग्नाचा डिसिजन घेतलास? दादा खरं खरं सांग, तुला मनापासून तिच्याशी लग्न करायचं आहे? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, इशू अगं बघ पत्रिका आणि त्याच्यावरचं नावसुद्धा व्यवस्थित वाचा. कारण कसं आहे, आता एकदा काही नावं छापली आहेत ना पत्रिकेमध्ये, आता पत्रिकेत छापलेलं नाव आपल्या हातावरती सुद्धा तुझ्या छापणार आहे. त्याच्यामुळे पत्रिकेतलं नाव तुला तुझ्या हातावरती हवं आहे की नको याचासुद्धा एकदा विचार कर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं आकाश, तू असं का बोलतोयस? हे बघ, लग्नाचा निर्णय मी स्वतः घेतला आहे. मी सांगितलं आहे ना बाहेर, मला करायचं लावण्याबरोबर लग्न. तेव्हा इथे नमू म्हणत असते, इशू काय बोलते मी? पत्रिकेवरती छापलेलं नाव आपल्याला आपल्या हातावरती सुद्धा हवं असतं, असं कधी कधी नसतं. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आता बघ, ही पत्रिका बघ आणि आता तरी योग्य निर्णय घे. तुझ्या जे मनात आहे ना ते आता तरी सांग. मला नको सांगू, पण निदान स्वतःला तरी सांग, असं नम्रता म्हणत असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, दादा तू जो काही लावण्याबरोबर लग्नाचा निर्णय घेतला आहेस तो मला अजिबात मान्य नाही आहे. अरे तुला लावण्या जर आवडतच नाही तर तू इतक्या घाईघाईने लग्नाचा डिसिजन का घेतलास? मला माहिती आहे तुला लावण्या नाही आवडत. तुझ्या मनामध्ये ईश्वरी आहे आणि हे मला आधीपासूनच माहिती आहे दादा. मला काय, ताईलासुद्धा माहिती आहे, बाबांना पण माहिती आहे की तुला ईश्वरी आवडते म्हणून. मग जर तुला ईश्वरी आवडते तर तू लावण्याबरोबर लग्न का करतोयस? कशासाठी? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, इशू मी काय बोलते तुला, हे बघ, हे लग्न जर तुला करायचं नसेल, तुला जर तुझा निर्णय बदलायचा असेल तर हीच वेळ आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई अगं मी का करेन असं? लग्नाचा निर्णय मी स्वतः घेतला आहे ना, आणि बाबांची इच्छा तीच आहे की माझं आणि राकेशजींचं लग्न व्हावं. मग जर बाबांची इच्छा ती आहे तर ती इच्छा पूर्ण करायला नको का? आणि राकेशजी वाईट नाही आहेत अगं. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं बाबांसाठी निर्णय घेतलायस मान्य आहे, पण तुला मान्य आहे की नाही ते पण महत्त्वाचं आहे ना. तुला खरंच राकेशजी आवडतात का? खरंच त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आकाश प्लीज, कधी कधी काही डिसिजन असतात ना ते आपल्या मनासाठी, आपल्याला कोण आवडते कोण नाही त्यासाठी घ्यायचे नसतात. कधी कधी काही डिसिजन आपल्या कुटुंबासाठी सुद्धा घ्यावे लागतात. आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी सुद्धा काही डिसिजन आपल्याला घ्यावे लागतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरीसुद्धा तेच म्हणत असते, ताई हे बघ, तू उगाच माझ्या मनामध्ये ना आता लग्नाबद्दल काही भरवू नकोस आणि मला कन्फ्यूज नको करू. हे बघ, राकेशजींबरोबर लग्न करण्याचा निर्णय मी स्वतः घेतला आहे आणि बाबांची तीच इच्छा आहे. मग आता बाबांची इच्छा मी का नको पूर्ण करू? आणि तसंही ताई तू सांग, राकेशजी काय वाईट आहेत गं? आता बाबा हॉस्पिटलमध्ये होते, किती धावपळ केली त्यांनी आपल्यासाठी सांग बरं. आणि आता लग्नाचा खर्चसुद्धा तेच उचलत आहेत. मग जर एक माणूस आपल्यासाठी इतकं करतोय, आपली एवढी मदत करतोय, तर मग त्याच्याबरोबर लग्न केलं तर काय झालं? तो चुकीचा माणूस असूच शकत नाही. आपल्या सगळ्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे ना, मग ते चुकीचे कसे का असू शकतात? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आकाश प्लीज, तू नको इतका विचार करू, तू नको इतका स्वतःला त्रास करून घेऊ. लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. मे बी लग्न झाल्यानंतर माझं प्रेमही होईल लावण्यावरती, हो की नाही? त्याच्यामुळे तू नको काळजी करू. सगळ्या गोष्टी जशा घडतायत तशा घडू देत. तू एवढा विचार करू नकोस प्लीज. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा तेच म्हणत असते, हे बघ ताई, मी काही माझा आता निर्णय बदलणार नाही आहे. बाबांसाठी मी हा निर्णय घेतला आहे आणि कधी कधी स्वतःपेक्षा आपण कुटुंबाचाच विचार करतो ना गं. त्याच्यामुळे मी माझ्या बाबांचा, तुमच्या सगळ्यांचा विचार करते आणि लग्नाला होकार देते प्लीज. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, दादा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लावण्यावरती प्रेम नाही आहे. लग्न करूनसुद्धा तू कधी आनंदी नाही राहू शकणार आहेस. तुझं ईश्वरीवरती प्रेम आहे आणि तुला आहे ना तुझा निर्णय बदलावाच लागेल. जबरदस्तीने तुला लग्न करायची काही गरज नाही आहे. तेव्हा इथे नम्रतासुद्धा तेच म्हणत असते, ठीक आहे इशू, तुला लग्न करायचं आहे ना तू कर,
पण लग्नानंतरसुद्धा तुला तुझ्या ह्या निर्णयाचा पश्चाताप नाही झाला म्हणजे मिळवलं, हो की नाही? त्याच्यामुळे आता पत्रिका बघ, तुला आवडली असेल तर हीच फायनल करूया, नसेल आवडली तर दुसरी कुठली तरी परत बघू. त्यानंतर प्रेक्षकांनो, नमू इथे ईश्वरीला समजावण्याचं काम करत असते की पत्रिका छापली आहे, पण आता पत्रिकेवरती असलेलं नाव आपल्या मेहंदीमध्ये सुद्धा असायला हवं असं नाही. आपल्याला आपल्या हातावरच्या मेहंदीवरती कुणाचं नाव हवं आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळी तयारी करण्यात आलेली असते. आता इथे लावण्याला मेहंदी पाडायची तयारी केली गेलेली असते. सगळेजण जमलेले असतात, सगळेजण खुश असतात, आनंदी असतात. पण इथे अर्णव मात्र शांतपणे बसलेला असतो. अर्णवला आता हे लग्न खरं तर मनापासून करायचं नाही आहे, पण तो आपल्या बहिणीसाठी आणि ईश्वरीसाठी हे लग्न करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आपल्या बाबांचा हात पकडते आणि म्हणत असते की बाबा, डॉक्टरांनी काय सांगितले? हळूहळू असा व्यायाम करायचा आहे म्हणून, बरोबर ना? असंच सांगितलं ना? तेवढ्यातच इथे राकेश येतो आणि म्हणत असतो, काका हे बघा मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहे, तुम्हाला खूपच जास्त आवडेल हां. तेव्हा इथे राकेश त्यांच्यासाठी शॉल घेऊन आलेला असतो. छोटीशी छान अशी शॉल तो घेऊन आलेला असतो आणि ती शॉल आता काकांच्या अंगावरती देतो. काकांच्या अंगावरती ती शॉल टाकलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काकांना खरं तर राकेशच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येत असतो. पण आता करणार काय? दुसरा पर्यायही नाही आहे, कारण ते बोलू शकत नाही आहेत, ते बोलू शकत नाही, त्यांचा हात चालत नाही आहे, पाय चालत नाही आहे, सांगून तरी सांगणार काय? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की हे बघा, अजिबात कसलीही काळजी करू नका, लवकरच लग्न होणार आहे आपलं. काय ईश्वरीजी, बरोबर ना? काका तुम्हीही नका काळजी करू, मी तुमच्या मुलीला नेहमी सुखी आणि आनंदी ठेवेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण आनंदी असताना, इथे आता लावण्याला मेहंदी पाडत असताना, इथे आता अंजलीचं लक्ष सारखं आपल्या भावाकडे जात असतं. आणि त्यानंतर इथे ईश्वरीच्या घरी सगळेजण आता यादी करत बसलेले असतात, कुणाकुणाला बोलवायचं याची आता तयारी सुरू असते. तरी इथे काकांना सुप्रिया आता पेज वगैरे देत असते प्यायला. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आजी येतात, राकेशजींना हवे तेवढे पैसे देतात आणि इथे यादीसुद्धा देतात. तेव्हा इथे राकेशजीच्या हातामध्ये पैशांचा डंबल गेल्यानंतर तो लगेचच ते पैसे हातामध्ये घेऊन त्यांच्याकडे प्रेमाने आणि कौतुकाने जणू काही बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश ते पैसे आपल्या खिशात ठेवतो आणि घेऊन आता लग्नाची तयारी करण्यासाठी निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आत्या म्हणत असते, नमू सगळ्यांना आमंत्रण द्या बाळा, उगाच कुणी सुटायला नको, बरोबर ना रे दादा? तू जर असतास तर जवळच्या नातेवाईकांना सगळ्यांना बोलावलं असतंच नाही का? तेव्हा इथे तयारी सुरू असते. तेव्हा ईश्वरीचे बाबा शांत असतात, ते आता काही बोलतच नाही, कारण त्यांना भीती वाटत असते. त्यांनी ईश्वरीसाठी घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे हे त्यांना कळत असतं, पण ते काही करू शकत नाही. इथे आता लावण्याला मेहंदी वगैरे लागत असते. ईश्वरी आपल्या वडिलांकडे बघत असते मागून, ती एक नजर आपल्या वडिलांकडेच बघत असते. तिला फार वाईट वाटत असतं की ते इथे आता खुर्चीवरती खिळून बसलेले आहेत. ईश्वरीला वाटत असतं की बाबा जर आधीसारखे असते तर त्यांनी स्वतःहून ही सगळी तयारी केली असती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अर्णवला कुर्ता लावून बघत असतो. तो म्हणत असतो, बघा बघा मेव्हणे बघा, अहो लग्न ठरलंय तुमचं, तुम्हाला शोभून दिसायला हवं आहे असाच कुर्ता काढणार आहे मी, अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये बघा इथे राकेश अर्णवला कशी शेरवानी लावून बघतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आपल्या बाबांच्या तोंडाकडे बघत असते. तिचे बाबा न्यूजपेपरकडे बघत असतात आणि न्यूजपेपरमध्ये बातमी छापून आलेली असते की 2 वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश, अशी आता बातमी पेपरमध्ये छापून आलेली असते. इथे आता संजय काकांचं लक्ष त्या न्यूजपेपरकडे जातं आणि ते आपल्या मनामध्ये विचार करत असतात की तो राकेश माझ्या मुलीची फसवणूकसुद्धा अशीच करतोय आणि त्यांना आता राकेशचा खूपच जास्त राग येत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, मामा तू एक काम कर, तू आहे ना ईश्वरीला माझ्या लग्नाचं आमंत्रण दे, तिला लग्नाला इथे येऊ दे, ती जर इथे आली तरच आपण तिला राकेशपासून प्रोटेक्ट करू शकतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अर्णव खरंच तू मनापासून बोलतोयस की आपण ईश्वरीला लग्नाचं आमंत्रण देऊया? तेव्हा अर्णव म्हणतो, हो मामा हो, ती जर इथे आली ना तर आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर असेल आणि कदाचित आपण त्या राकेशवरती सुद्धा लक्ष ठेवू शकतो
आपण इथे ईश्वरीला प्रोटेक्ट करू शकतो नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी हिला वाचवण्यासाठी अर्णव खूपच जास्त प्रयत्न हे करत असतो.